मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. लग्न जुळत नाहीत ही सार्वत्रिक समस्या झाली हे सांगत असताना लग्नाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक सातत्यानं एक अतिशय चांगला मेसेज फिरत असतो. विशेषतः मुलीच्या पालकांना विनंती करणारा हा मेसेज आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून तो अधूनमधून महिना 2 महिने झाले की तो ग्रुपवर फिरतो आणि कुठल्या तज्ञ किंवा चांगल्या माणसाने तो लिहिला तर खरं त्याचं कौतुक केलं पाहिजे. की त्यानं जे त्या मेसेजमध्ये लिहिलेलं आहे, की नुसता बायोडाटा बघून न थांबता प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करा, मग निर्णय घ्या. प्रत्येकाला सरकारी नोकरी कुठून मिळणार? आपण स्वतःच्या मुलांना सरकारी नोकरी लावू शकत नाही. लावतो का याचा विचार करा. बागायती शेती असेल तर शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करा. घर बसल्या पाकिस्तानसारखे स्वप्न पाहू नका, नाहीतर इम्रान खान सारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही. शून्यातून जग निर्माण करणारी मुले आहेत आणि श्रीमंतीची वाट लावणारी ही मुले सुद्धा आहेत. म्हणजे दोन्ही बाजू सांगितलेल्या आहेत. नुसती डिग्री बघून निर्णय घेत असाल तर ही खूप मोठी चूक आहे. बिचारी इंजिनियर झालेली मुले कंपनीमध्ये ₹8,000 पगारानं सुपरव्हिजनचं काम करतात. पोलीस भरतीत जाऊन बघा, ज्या डिग्रीची मुले पाहिजेत ते मुलं बिचारे रांगेत आहेत. कदाचित त्या रांगेत आपलाही मुलगा असू शकतो याचा विचार करा. प्रत्यक्ष स्थळ बघा, मगच निर्णय घ्या. नुसती डिग्रीच बघायची असेल तर रात्री 9 नंतर बिअर बारमध्ये बघा, अनेक डिग्रीवाले दिसतील, बिचाऱ्यांना नोकरी नाही. म्हणून गम भुलाने के लिए तिथं बिअर बारमध्ये बसलेले असतात. त्याच्यानंतर असं बरंच काही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. प्रबोधन करायचं तर असं वैचारिक प्रबोधन करावं. आता हा कुठल्या मूर्खानं हा मेसेज दिला आम्हाला माहित नाही, की गम भुलाने के लिए बिअर बारमध्ये जाऊन बसतात. हे ते म्हणजे अशा गोष्टींचं समर्थन करणारे लोकांचं खरंच कीव आणि कौतुक करायला पाहिजे, की ज्या महाराष्ट्रामध्ये समृद्ध अशी विचाराची परंपरा आहे, की जो महाराष्ट्र संत विचारानं प्रेरित आहे. संतांच्या कर्तृत्वानं, संतांच्या जे संतांनी आम्हाला महामानवांनी विचार दिले, की ज्या सावित्रीमाईनं प्लेगच्या साथीमध्ये ज्योतिराव आधीच गेलेले असताना स्वतःच्या अंगावरचे दागिने पदरमोड करून प्लेगच्या साथीमध्ये रुग्णांना खांद्यावर घेऊन वाहवत नेणाऱ्या ह्या सावित्रीमाई स्वतःही त्या प्लेगच्या बळी ठरल्या आणि गेल्या. महात्मा फुल्यांचा आदर्श, छत्रपती शिवरायांचा आदर्श सांगणारे तुम्ही आम्ही आणि हे मुलींच्या पालकांबद्दल असं तसं लिहितात. तर यांना खरं तर हे वाटायला पाहिजे, की हे बघा, ते बघा. आता हा जर संदेश जर समजा अ, मुलगीच्या बाबतीत ज्या मुलींच्या पालकांना जे असे संदेश अधूनमधून येत असतात, की चिमणीचं काहीतरी रखडलेलं लग्न वगैरे व्हिडिओ येत असतात अधूनमधून. मुलींच्या पालकांचे भाव वाढले, त्यांना सरकारी नोकरी पाहिजे, फ्लॅट पाहिजे. ही अवस्था आणि ही व्यवस्था कोणी निर्माण केली याचा कधी विचार केला या समाजधुरीणांनी? की सातत्यानं लोक बोंबलत आले, की संस्कृती, परंपरा ही जपण्याचा प्रयत्न करा. शेती आणि मातीशी नातं ठेवून वागा. तर यांनी सगळे व्यवसाय, संस्कृती, परंपरा मातीत घातली. लग्नामध्ये आपण बोंबलत फिरतो, की विवाह हा 15वा संस्कार, 16वा संस्कार आणि त्या संस्काराची जी काही वाट लावायची ती आपणच लावली. मारुतीचं दर्शन घेऊन लग्नाच्या मांडवात जायचं. तर तिथं सनई चौघड्याच्या सुरात जायला पाहिजे. ठीक आहे, नाही ते चालत जा ना. तुम्हाला काही असं घोड्यावर बसून जा, गध्यावर बसून जा. तिथं डीजे आणि दारू कोणी आणायला सांगितली तुम्हाला? बरं आणली तर आणली, आता पुन्हा वरतून बोंबलतात. विश्वास तरी ठेवलेला आहे का या नवीन पिढीनं, या नवीन पिढीच्या वाडवडिलांनी, की स्वतःच्या मुलांना स्वतःच दारू प्यायला शिकवलं, लखवलं, की शिक्षणाच्या नावाखाली आमची मुलं-मुली तिथं काय धिंगाणा घालतात, हे आपल्याला माहितीये का? इथं बसून कळतं का? WhatsAppवर मेसेज टाकताना असं वाटतं, की सगळं जग सुधारलं, आपणच तेवढे येडे राहिलो. की प्रत्येक मुलीच्या आई-वडिलाला हे वाटतं, की आपली मुलगी एखाद्या घरी दिल्याच्या नंतर तिचं भविष्य हे सुरक्षित असलं पाहिजे. सुरक्षित पहिले जे मुलामुलींचे लग्न व्हायचे, तर असं फक्त नुसतं नाव-गाव पाहून द्यायचे. बाकीच्या गोष्टी ते पाहत नव्हते, की त्याच्याकडे जमीन किती आहे, काय किती आहे, ह्या गोष्टी पाहिल्याच जात नव्हत्या. मुलगा आहे, मुलासोबत बरेच लोक असे होते, की जुन्या काळामध्ये पोटाला बेंबीला कुंकू लावायचे, की बेंबीला कुंकू लावल्याच्या नंतर की एखाद्या स्त्रीला जर गर्भधारणा झाली किंवा दिवस गेले,
तर त्या नात्या गोत्यामध्ये बेंबीला कुकू लावायचे, की जर मुलगी झाली तर ती आमच्या घराचा सून म्हणून स्वीकार करू. मग ती एका डोळ्यानं आंधळी असली, एक तिचं व्यंग जरी असलं तिच्यामध्ये एखादं शारीरिक तरी तिला स्वीकारायचे, तिचा सांभाळ करायचे. ही लोकांकडे नैतिकता होती, नैतिक मूल्य, धार्मिक मूल्य आणि आम्ही नुसता धिंगाणा सुरू केलेला आहे, की ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे.